पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील मृतकांना पुसदमध्ये कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक 22 एप्रिल रोजी झालेल्या अतिरेक्यांच्या क्रूर हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले। या हृदयद्रावक घटनेचा निषेध व्यक्त करून आणि मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुसद शहरात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते। हा कॅन्डल मार्च पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला। सायंकाळी 7 वाजता पुसद अर्बन बँक ते तहसील कार्यालयासमोरील जयस्तंभ असा हा मार्च शांततेत पार पडला। मेणबत्त्यांच्या प्रकाशात सर्वांनी मृतात्म्यांसाठी श्रद्धांजली वाहिली। यावेळी बोलताना शरद मैंद म्हणाले, निरपराध पर्यटकांची दहशतवाद्यांकडून हत्या होणं हे अत्यंत दुर्दैवी असून अशा कठीण प्रसंगी आपण भारत सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। सरकार निश्चितच या हल्ल्याचे सडेतोड उत्तर देईल असे म्हणत त्यांनी मृतांना चिरशांती लाभो अशी भावना व्यक्त केली आहे। लायन्स क्लब ऑफ पुसद सिटीचे अध्यक्ष प्राध्यापक बंडू खराटे यांनी देखील श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले। मनीष अनंतवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले। या कार्यक्रमात पुढील संघटना व व्यक्तींनी सहभाग घेतला। संघटना पुसद अर्बन बँक, भारती मैंद पतसंस्था, सामाजिक उपक्रम समिती, लायन्स क्लब ऑफ पुसद सिटी, बिरसा मुंडा ब्रिगेड, कुस्ती मल्ल विद्या महासंघ व विविध सामाजिक संघटना। त्याचप्रमाणे सहभागी मान्यवर व नागरिक साहेबराव ठेंगे, पांडुरंग व्यवहारे, नाना बेले, भारत जाधव, नारायण क्षीरसागर, नारायण जाधव, यशवंतराव चौधरी, नानासाहेब जळगावकर, के.जी. चव्हाण, उत्तमराव वानखेडे, डॉक्टर गौतम, सतीश जयस्वाल, बी. मनोज पांडे, परमेश्वर भैया जयस्वाल, गणेश डांगुरिया, ललित सेता, प्रवीर व्यवहारे, विनायक डुबेवार, रणजित सांबरे, सुनील चव्हाण, किरण वानरे, प्रदीप अवचार, संतोष अग्रवाल, ॲडव्होकेट बालाजी कपटे, राजूभाऊ भिताडे, दीपक जाधव, ॲडव्होकेट गोपाल मस्के, संगमनाथ सोमावार, पंडितराव देशमुख, राजेश विश्वकर्मा, पिंटू फुके, ॲडव्होकेट मनोज घाटगे, सोमेश्वर जाधव, कैलास जळगावकर, निरंजन माने, सय्यद काशीद, अमोल नाईक, सुधाकर दुर्गे, सुमित बोडखे, प्रदीप नागठाणे, प्रवीण कदम, ॲडव्होकेट शिवाजी खराटे, अक्षय सांबरे, अब्दुल सादिक, अब्दुल सलीम, नवनाथ देशमुख, यश काळे, धनंजय दळवी, अजय दळवी, दीपक ठेंगे, अजित लोंढे, तुषार वायकुळे, गजेंद्र चापके, राजेश दळवी, अनिकेत पाटील, अमोल नाईक, राधेश्याम दिंडे, रमेश लोंढे, नरेंद्र खंदारे, ॲडव्होकेट जुनेद शेख, विनायक सेवकर, गजानन नाकाडे आणि संदेश रणवीर तसेच पुसद अर्बन बँक, भारती मैंद नागरीसह पतसंस्थाचे अधिकारी व कर्मचारी आणि विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाही मोठा सहभाग होता। या कॅन्डल मार्चमुळे पुसद शहरातून देशातील नागरिकांमध्ये एकात्मता, शांतता आणि दहशतवाद विरोधी कणखर संदेश देण्यात आला। 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या गावी निरपराध अशा पर्यटकांना अतिशय क्रूरतेने त्यांची हत्या या दहशतवाद्यांनी केली। त्याचा निषेध करण्यासाठी आपण आज कॅन्डल मार्च काढला आणि या अशा कठीण समयी, या संकटकाळी आपण सर्वजण भारत सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि निश्चितच भारत सरकार या निष्पाप ज्या पर्यटकांना प्राण गमावावे लागले आणि भारतावर जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा भारत सरकार सडेतोडपणे उत्तर देईल आणि ज्या निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमावावे लागले त्या पर्यटकांना, त्या सर्व मृतांना सिटी पुसद व सर्व माझ्या मित्रपरिवारातर्फे व आपण उपस्थित असलेल्यांतर्फे मी इथं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।